जिल्ह्याचं नेतृत्व काम करत असताना मान्य खासदार साहेबांना मान्य दशरथ पाटील नेतृत्व आपण बघितलं. आज हिंदुत्व काय म्हणजे हिंदुत्व जिवंत राहिले, महाराष्ट्र सुखलाम राहिलं ही भावना ठेवूनच आम्ही उभे आहोत मागतो. या भागाचा विकास करायचा असेल तर हिंदुत्व पर्याय हे आम्ही विचार केला आणि आमचं विजन आहे. जरी नगरसेवक नलगटात आमचा अनेक भागात प्रश्न पडले मी तर प्रश्न सोडवण्याचा मी करणार आहे. आणि प्रभाग 9 मधून आम्हाला डम उमेदवार दिलेले आहे. या भागात दादांच्या नेतृत्व काम करतो. आम्ही जातीपात बघत नाही. आम्ही सर्व जनतेला घेऊनच 40 वर्ष राजकारण करतो. जनतेचा विश्वास आमच्यावर आहे म्हणून संपूर्ण जनता आमच्याबरोबर पोहोचलेली आहे. आनंदाने आमच्याबरोबर आलेली आहे. आज एबी फॉर्ममध्ये आम्ही 4 सन्मान नगरसेवक फॉर्म भरत आहेत. याचा आनंद झाला आहे. आणि आता आम्ही इथून कलवा प्रभाग समितीला फॉर्म भरायला जात आहोत. त्यामुळे सर्व आमचं असंख्य कार्यकर्ते आजच्या या माझ्या एबी फॉर्मला भरण्याकरता आले. त्याबद्दल सर्वांचा मी आभार मानतो. आणि पुढे सुद्धा 15 तारखेला जो आमचा दिसतो आमचा माप तो राहिला पाहिजे. तर सगळ्यांचा सहकार लाभलं पाहिजे. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता मोठा कार्यकर्त्याचा उत्साह दिसतोय. काय नेमकं विजय असणार? विजय कसं असणार आहे की आमच्या पाचशेनं खारेगावला मला असं होतं का नाट्यगृह असणं गरजेचं आहे. त्यानंतर भूमिपुत्र मैदान स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असणं गरजेचं आहे. तसं पाचशेला एखादं उद्यान नाही. समजलं का? या भागात खारगाव पाचशे एकही लग्नासारखा हॉल नाही. पण मैत्री वाटिकाच्या बाजूला असणारे रेजूर ठाणे महानगरपालिकेचं आहे. एक पोस्ट ऑफिस गरजे जनतेच्या गरजा ओळखून आपण काम केलं. हा माझं मी विजन ठेवलेला आहे. जसं हिंदुदुर्ग बाळासाहेब ठाकरे मैदान जमा आहे हे मिनी स्टेडियम माझ्या स्वप्नातलं आहे. हे चांगलं स्टेडियम होऊ शकतं. 1 मार्चला दादांचा वाढदिवस असतो. त्यामुळे नाईट टूर्नामेंट असतो. त्यामुळे यामध्ये चांगलं काम होऊ शकेल मला असं वाटतं. काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये प्रभाग क्रमांक 9 मधून शिवसेनेचा नक्की विजय होईल असं काय वाटतं? विजय मला वाटतं आमच्या सगळे सर्व नगरसेवक विजय होतील. का आमचं विजयच आहे. कळवा वाचून कळवा प्रभाग समितीला 16च्या 16 नगरसेवक विजय होतील. तुम्हाला आधी सांगतो. नक्कीच आपण कळवा खारेगावमध्ये आहोत आणि पाहतोय की प्रभाग क्रमांक 90 चे चे उमेदवार उमेश पाटील यांचा हजारो कार्यकर्त्यांसह या ठिकाणी जोरदार शक्ती प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. मोठा उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. शिवसेना या ठिकाणी
नक्कीच आपण बघितलं तर प्रभाग क्रमांक 9 मध्ये उमेश पाटील यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी काही वेळातच कळवा प्रभाग समितीमध्ये अर्ज हा दाखल करणारा आपण पाहतोय की कळवा खारेगावमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उमेश पाटील या ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झालेले आहेत. नक्कीच काही कार्यकर्ते आहेत त्याच्याशी आपण बातचीत सांगणार. तर काय सांगाल उमेश पाटील यांना कसं सहकार्य असणार आहे? काय सांगाल? उमेश नाना म्हणजे कामासाठी वाघ आणि अन्यायासमोर आग असा उमेदवार आहे. त्याच्यामुळे ही जी सगळी माणसं दिसत आहेत ही मनापासून जोडलेली माणसं आहेत, शिवसैनिक आहेत आणि म्हणून मनापासून इथे आजच्या या रॅलीला तुम्हाला ही गर्दी दिसते. काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये प्रभाग 9 मध्ये उमेश पाटील हे पुन्हा एकदा नगरसेवक दिसतील? काय वाटतं? प्रचंड मोठी गगनभरारी ते घेतील कारण त्यांच्याकडे व्हिजन आहे आणि हा सगळा एरिया जो आहे त्याची जडणघडण जी आहे ती त्यांचे ज्येष्ठ बंधू दशरथदादा पाटील यांच्या काळात झालेली आहे आणि त्याच्यामुळे या प्रभागाला काय पाहिजे याची एक्झॅक्ट जाण जी आहे ती उमेश पाटलांना आहे आणि त्यांच्या सोबतच्या सगळ्या सहकार्यांना सुद्धा. मोठं शक्ती प्रदर्शन दिसतंय खास करून कळवा खारेगावमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन दिसतंय शिवसेनेचं. काय सांगाल एकंदरीत? ही शिवसैनिक जे आहेत ना हे हाडामासाचे सच्चे कार्यकर्ते आहेत आणि म्हणून ह्या नेत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आणि हा जो नेता आहे ना उमेश पाटील हा सर्वसामान्यांच्या प्रत्येकाच्या सुखदुःखाला प्रत्येक कार्यक्रमाला आणि कुठल्याही गरजेला उपलब्ध असणारा असा नेता आहे आणि म्हणून त्याच्या मागे शक्ती आहे. काय सांगतील उमेश पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे? काय भावना आहे एकंदरीत? उमेश पाटील हे सर्वसामान्यांचे, सर्व जनतेचे, सर्व धर्माचे हे नेते आहेत. यापुढे आम्ही यापूर्वी जवळजवळ 10-15 वर्ष उमेश पाटलांसोबतच काम केलेलं आहे. शिवसैनिक म्हणून ठामपणे आमच्या त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये नगरसेवक कोण प्रभाग क्रमांक 9 मध्ये आपले माननीय उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून भरपूर असे उपक्रम आहेत. त्यांना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम उमेश पाटील आणि हा प्रभागातल्या सगळ्या नगरसेवकांच्या माध्यमातून होत आहे. आता शाखा प्रमुख आम्ही जे सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम नक्की करू. नक्कीच सध्या आपण कळवा खारेगावमध्ये आहोत. आपण पाहतो की शिवसेनेचे अधिकृत उमेदवार उमेश पाटील या ठिकाणी काही वेळात त्यांचा उमेदवारी अर्ज आहे हा कळवा प्रभाग समितीमध्ये ते स्वतः दाखल करणार आहेत. हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आपण या ठिकाणी पाहतोय की उमेश पाटील यांच्या समर्थनात शिवसेनेचे कार्यकर्ते असतील या ठिकाणी कळवा खारेगाव इथे मोठ्या संख्येने या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. आपण पाहतोय कळवा खारेगावमध्ये आपण सगळी लाईव्ह दृश्य ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपण लाईव्ह पाहतोय. शेकडोंच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी शिवसैनिक जमा झालेले आहेत. नक्कीच आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, महिला कार्यकर्ते आहेत. कसं सहकार्य असणार आहे, कसं सपोर्ट असणार आहे उमेश पाटील यांना काय सांगणार? उमेश पाटील हे फक्त कामाच्या जोरावर यश संपादन करणार आहे. आमच्या पाटील फॅमिलीमध्ये फक्त समाजकारण करण्यात आलंय, राजकारण कधी बघितलं नाही आणि आमचे सगळे बंधू माझे काका सगळे हे समाजकारण करतात आणि उमेश पाटील यांचा निश्चयच विजय आहे. अजून काही कार्यकर्ते आहेत. मॅडम काय सांगाल? मोठं शक्ती प्रदर्शन आहे शिवसेनेचं. उमेश पाटील आता काही वेळातच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काय भावना आहे एकंदरीत? उमेश नाना पाटील यांच्याकडून आम्ही आलेलो आहे. नानांचा विजय निश्चितच आहे. आता अजून काही कार्यकर्ते आहेत आपण त्याच्यासोबत बोलणार आहोत. मॅडम काय सांगाल? शिवसेनेचं शक्ती प्रदर्शन दिसतंय, मोठ्या संख्येने शिवसैनिक आहेत, महिला कार्यकर्ते आहेत. कसं उमेश पाटील यांना सपोर्ट असणार आहे? प्रभाग क्रमांक 9 मध्ये उमेश पाटील हे जिंकून छान तुम्ही ज्या प्रमाणे बघताय त्याप्रमाणे लोकांचा नानाला सपोर्ट आहे. त्यामुळे नानांची विजय निश्चितच आहे असं आम्हाला वाटतंय. नक्कीच शिवसेनेचे कार्यकर्ते होते, त्यांनी देखील भावना या व्यक्त केलेल्या आहेत की प्रभाग क्रमांक 9 मधून उमेश पाटील हे नक्की विजयी होतील आणि ते नगरसेवक म्हणून आपल्याला सभागृहामध्ये दिसतील. ह्याच भावना ज्या आहेत त्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. मोठ्या संख्येने या ठिकाणी कळवा खारेगावमध्ये आपल्याला शिवसैनिक दिसत आहेत. मोठ्या संख्येने जोरदार शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार उमेश पाटील यांनी काही वेळातच या ठिकाणी उमेदवारी अर्ज हा दाखल करणार आहेत. मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी कळवा खारेगावमध्ये आपल्याला दिसत आहे. प्रभाग क्रमांक 9 मधून या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उमेश पाटील हे या ठिकाणी जोरदार शक्ती प्रदर्शन करत काही वेळातच
त्यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल करणार आहेत. आपण पाहतोय की प्रभाग क्रमांक 9 ड मधून या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उमेश पाटील यांचा उमेदवारी अर्ज हा दाखल होत आहे. मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, स्थानिक नागरिक असतील, या ठिकाणी उमेश पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी जमा झालेले आहेत. मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याला नागरिक दिसत आहेत, शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, या ठिकाणी मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळत आहेत. मगाशीच बोलताना कार्यकर्त्यांनी उमेश पाटील हे देखील सभागृहामध्ये नगरसेवक म्हणून निवडून जातील अशी भावना या शिवसैनिकांनी असतील, तसेच स्थानिक नागरिक असतील यांनी व्यक्त केलेली आहे. प्रभाग क्रमांक 9 ड मधून या ठिकाणी मोठ्या संख्येने जोरदार शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार उमेश पाटील या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठी गर्दी या ठिकाणी जमलेली आपल्याला पाहायला मिळते. अनेक नागरिक आहेत ते उत्स्फूर्तपणे या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि काही वेळातच या ठिकाणी उमेश पाटील यांचा अर्ज दाखल. काय आपल्यासोबत स्थानिक शिवसैनिक आहेत, नागरिक आहेत, सर काय सांगाल? उमेश पाटील हे अर्ज दाखल करतात, काय भावना आहे? उमेश नाना आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी दैवत आहे. आमचं ज्येष्ठ नागरिकांची सगळ्या प्रकारची काळजी त्याने मागच्या 5 वर्षात घेतलेली आहे आणि याच्यापुढे ते सुद्धा घेणार आहेत. तर उमेश नाना हे 100% जिंकून येणारे उमेदवार आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. नक्कीच अनेक नागरिकांनी असतील, शिवसैनिकांनी असतील, शुभेच्छा या ठिकाणी या उमेश पाटील यांना दिलेल्या आहेत. मोठ्या संख्येने आपल्याला गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. ठिकाणी आपण पाहतोय कळवा खारेगावमध्ये आहोत आपण. प्रभाग क्रमांक 9 चे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार उमेश पाटील यांचा अर्ज त्या ठिकाणी भरण्यासाठी आपल्याला हजारोंनी कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत संपूर्ण नागरिकांमध्ये असेल, शिवसैनिकांमध्ये असेल, मोठा उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. उमेश पाटील यांचे समर्थक आहेत या ठिकाणी मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतात. अनेक नागरिकांचं असेल, तसेच शिवसैनिकांचं असेल. आपण त्यांची मतं घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं की उमेश पाटील हे देखील सभागृहामध्ये जाऊन नक्कीच उत्तम काम करतील, तसेच ते जे निवडून येतील असा विश्वास देखील त्यांच्या कार्यकर्त्यांना असेल, शिवसैनिकांना असेल, तसेच सामान्य नागरिकांनी या देखील व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
पाहतोय की मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवसैनिक असतील, स्थानिक नागरिक असतील, शिवसेनेचे अधिकृत उमेदवार उमेश पाटील यांच्या समर्थनार्थ त्यांच्या प्रचार रॅलीमध्ये त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मोठ्या संख्येने आपण नागरिक पाहतोय, शिवसैनिक पाहतोय, मोठा उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. भली मोठी रॅली ही आपल्याला कळवा खारेगाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रभाग क्रमांक 9 मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार उमेश पाटील या ठिकाणी अर्ज शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेच्या तिकिटावरती आपल्याला लढताना पाहायला मिळणार आहे. कुठेतरी कार्यकर्त्यांनी देखील हा विश्वास ठेवलेला आहे की येणाऱ्या 15 तारखेला जे आहे उमेश पाटील हे सभागृहामध्ये जातील आणि उत्तमरित्या कार्य करतील असा त्यांनी विश्वास या ठिकाणी दाखल केलेला आहे. आपण पाहतोय की भली मोठी रॅली आहे ही कळवा खारेगावमध्ये. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार उमेश पाटील यांच्या समर्थनार्थ या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेले आहे. मोठ्या संख्येने शिवसैनिक असतील, स्थानिक नागरिक असतील, मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत. स्वतः उमेश पाटील काही वेळातच कळवा प्रभाग समितीमध्ये त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मोठ्या संख्येने या ठिकाणी ही रॅली दिसते कळवा खारेगावमध्ये. फेमस
या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. प्रभाग क्रमांक 9 ड चे उमेदवार या ठिकाणी मोठं शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. उमेश पाटील यांच्या समर्थनार्थ हजारो शिवसैनिक असतील, प्रभागातील नागरिक असतील या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झालेले आहेत.